अमरावती शहरातील मदरशामधील शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर मदरसा संचालक मुफ्ती जियाउल्लाह खान याने 24 सप्टेंबरला बलात्कार केला होता, ज्यामध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती। यात मुलीच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी जियाउल्लाहवर अनेक गुन्हे दाखल करून न्यायालयाने पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती। यात अमरावती कारागृह येथे जियाउल्लाह खान शिक्षा भोगत होता। यात मात्र जियाउल्लाह खान याच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला। त्यात उच्च न्यायालयाला खोटे कागदपत्र सादर करून कोविडच्या आधारावर जियाउल्लाह खान याला जामीन दिला। यात मात्र तक्रारकर्त्या युवतीच्या नातेवाईक आणि राजवीर जनहित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असून गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात स्पष्ट अमरावती कारागृह आणि येथील डॉक्टरांनी कुठेतरी तडजोड करून खोटे कागदपत्रे उच्च न्यायालयात सादर केले, ज्यामध्ये उच्च न्यायालयाने जामीन दिला असा आरोप करण्यात आला। जर कोविडच्या आधारावर जियाउल्लाह खान याला न्यायालयाने जामीन दिला तर याच आधारावर आसाराम बापू, राम रहीम यांना सुद्धा न्यायालयाने जामीन द्यावा, अशी प्रतिक्रिया राजवीर जनहित संघटनेचे अध्यक्ष रहमत खान उर्फ रमो पत्रकार यांनी निवेदनात केले आहे। याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्री आदी विभागांना पाठवण्यात आले। निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष रहमत खान उर्फ रमो पत्रकार, मोबिन खान, अक्रम खान, मोहम्मद शाकीर, योगेश टेम्परे, विकास पांडे, अजय मेश्राम, अकील खान, मोईन खान, शहजाद खान, आसिफ खान, आकाश तायडे, दीपक मेश्राम उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।